वर्क स्पेस मध्ये नो रोमॅन्स हे नसलं पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे मग असं होत आय थिंक सो. नाही, ह्याच्यामुळे जास्त डिस्ट्रॅक्शन होत आहे. सो मला वाटतं की वर्कप्लेसमध्ये रोमॅन्स किंवा रिलेशनशिप्स, मला आय अंडरस्टँड द लॉजिक आणि ते का वगैरे आम्ही गोष्टीमध्ये पण सांगतोय, पण ते एवढं काही असण्याची गरज नाही असं मलाही वाटतं. आणि ते या दोन कॅरेक्टर्सना पण वाटतं. त्यामुळे ते पण कंडिशन्स तर आहेत. हो. सो ते कसे टॅकल करतात ते बघायला मजा आहे. प्रेम इव्हॉल्व्ह नाही होत. प्रेम ॲज अ इमोशन तसंच राहतं. ज्या पद्धतीने आपण ते एक्सप्रेस करतो ते कदाचित आता ते इव्हॉल्व्ह झालंय. म्हणजे नमस्कार, मी तुमची पत्रकार श्वेता चिकणे तुमचं हार्दिक स्वागत करते टेलीचक्कर रिजनल मध्ये. आज आपल्या बरोबर गप्पांसाठी बसले आहे प्रेमाला कंडिशन अप्लाय मधले आर्टिस्ट. कसे आहात तुम्ही लोक? आम्ही मस्त छान. सुपर सुपर. सुपर. कॉंग्रॅच्युलेशन्स. मी ट्रेलर बघितलाय, एपिसोड्स पण बघितले, अमेझिंग आहे. टायटलचं काय ट्विस्ट आहे? टायटलच्या मागची कहाणी काय आहे? असं टायटल आहे. सो आम्ही गोष्टीचं नाव खूप दिवस शोधत होतो आणि आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की प्रेमाला कंडिशन्स अप्लाय हे सांगणारं गोष्ट काय आहे हे सगळ्यात चांगलं सांगणारं नाव आहे, जे पोस्टर आणि टायटलवरनं पण तुम्हाला कळतंय. तर जसजशी गोष्ट बघाल तसं तुम्हाला अजून कळेल की कुठल्या कुठल्या कंडिशन्स आहेत की ज्या ऋषी आणि अनन्याच्या प्रेमाला लागू होणार आहेत किंवा अप्लाय होणार आहेत. त्यासाठी 24 तारखेपासून तुम्हाला शो बघावा लागेल. तुम्ही दोघांनी जेव्हा फर्स्ट टाइम टायटल ऐकलं, काय तुमचं रिॲक्शन होतं? खरं तर आम्ही टायटलच्या आधी गोष्ट ऐकली. हम्म. टायटल गौरव जसं म्हणला तसं आम्ही सगळे शोधत हा. होतो आणि सगळ्यांनी म्हणजे झीची टीम आम्ही सगळ्यांनी मिळून मग हे Title काहीतरी शोधत आहे. पण गोष्ट ऐकल्यावर मला असं वाटलं की अशी एक गोष्ट आणि अशा पद्धतीचा एक रोमॅन्स मलाच बघून खूप वर्ष झाली आहेत. हम्म. तर करायला तर नक्कीच आवडेल. आवडेल. आणि हो, इतकी चांगली को ऍक्ट्रेस असताना मग ते मजाच येणार आहे. म्हणजे वेगळी आम्ही होती. फ्रॉम द गेट गो एकाच पेज वरती होतो हम्म. आणि होतो ना आपण. होतो. आम्ही छान तिघेही मिळून एका ट्रिप वरती आहोत आणि होपफुली ऑडियन्स पण त्या ट्रिपला जॉईन होईल अशी इच्छा आहे. हो. तुमचं काय बोलणं आहे यावर? नाही, सेम मी पण गोष्ट आधी ऐकली होती. म्हणजे नंतर नावावर आम्ही आलो. पण तीच गोष्ट ऐकूनच ती इतकी एक्साइटमेंट होती की जेव्हा नाव आलं तेव्हा असं वाटलं की हो, ओके, हे जातंय, हे जुळतंय, हे मिळतंय. सो छान वाटलं नाव ऐकून. राईट. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता सिद्धार्थ बरोबर काम करायचा? फर्स्ट टाइम तुम्ही दोघं काम करताय, तो हाऊ वाज हो. दॅट एक्सपिरियन्स अजूनही चालू चालू आहे आणि तो खूप छान आहे. सो मला पण छान एक को ऍक्टर भेटलाय टू एक्सपिरियन्स दी अप्स अँड डाऊन्स ऑफ आर कॅरेक्टर्स. कारण ते खूप महत्वाचं आहे. वेन युअर को ऍक्टर, जेव्हा तुम्ही दोघं सिमिलर पेजवर असतात अबाउट अ सर्टन सीन किंवा द ट्रॅजेक्टरी ऑफ हाऊ, म्हणजे आपण कसं प्रोग्रेस करायचं. कारण 50 एपिसोड आहेत आपल्याकडे, सगळं आपण असं नाही, आपण छान फ्लोट होत जाणार आहे. ते सेम पेजवर असणं बट स्टील ब्रिंगिंग टू डिफरंट पर्स्पेक्टिव्स टू इट, आणि ते एक छान जुळून येत आहे. तर रोज आम्ही डिसाईड करतो की मज्जा करायची आपल्याला. आणि तो क्युपिड आहे आमचा, हे आम्ही ठरवलं. तर तो बाण मारत तो असतो. आणि आम्ही जेव्हा तो पकडत असतो. पण बोथ ऍक्च्युली गौरव अँड सिद्धार्थ बोथ, ते हॅव्हिंग देम अराउंड मी, इट्स हेल्पफुल. म्हणजे एक छान एन्व्हायरमेंट तयार होते आणि ते कामात रिफ्लेक्ट होतं, विच यू विल सी ऑन 24th. नाही, मी असं म्हणणार होतो की एका प्रकारचं प्रोटेक्टिव्हनेस पण आलेला आहे एकमेकांच्या बाबतीत. आणि तो फक्त क्रिएटिव्ह नसून एकमेकांची काळजी घेणे. म्हणजे तू पाणी कमी पितेस, पाणी पी, इथपासून ते सीन मध्ये तू ओके आहेस का, तुला आवडतंय का नाही आवडतंय, किंवा सेम गौरवला ते विचारणं की कारण एका डिरेक्टरसाठी मला कायमच वाटतं की हे इतकी जबाबदारी असते आणि इतकं प्रेशर असतं आणि इतक्या लोकांना हँडल करायला लागतं. तर मी माझ्या डिरेक्टर्स बरोबर माझं एक असं मी खूप प्रोटेक्टिव्ह असतो. मी माझ्या डिरेक्टरला असं अनहॅपी नाही बघू शकत आणि ती पण ती सेंटिमेंट शेअर करते. तर आम्ही कायम ह्याच्याकडे बघत असतो की हा काय काय चाललंय वगैरे. तर अशी एक रिलेशनशिप पण बनली आहे या. आणि ते आम्हाला दिसतंय पण तुमच्या इंटरव्ह्यूज मध्ये पण की किती बॉन्डिंग आहे. ऑफ स्क्रीन, ऑन स्क्रीन पण दिसलं आहे तुमची बॉन्डिंग. तुम्ही जेव्हा ही स्टोरी करत होता, डिरेक्ट करत होता, व्हॉट वॉज द रिझन की तुम्ही हे डिसाईड केलं मोठ्या पडद्यावरती आणायचं? बिकॉज डे टू डे लाईफ मध्ये चालणारे ही गोष्ट आहेत.
तर कसं विचार केला की हे वेब सिरीज मध्ये यायला पाहिजे? सो एकतर आम्ही अजून शूट करतोय. So ते करत होतो असं काहीच नाही. वी आर डुईंग राईट. डुईंग राईट. दुसरं म्हणजे ही गोष्ट कल्याणी पंडित नावाची एक लेखिका आहे, जिनं हम्म. आधी सुद्धा वरुण नार्वेकर, आदित्य सरपोतदार यांच्याबरोबर कामं केलेली आहेत. तर तिनं लिहिलेली ही गोष्ट आहे, पटकथा संवाद. सो ही तिच्या मधून तयार झालेली, तिला जसं वाटतं जग तशा प्रकारे तिनं तयार केलेली गोष्ट आहे. आणि मग त्या प्रोजेक्टवर मी किंवा पॅरललीच, पण तेव्हा मी ऑन बोर्ड आलो ॲज अ डिरेक्टर. सो मला 50 एपिसोड्स मध्ये एक गोष्ट आपल्याला कशी फुलवून सांगता येईल आणि किती तो वेगवेगळ्या कॅरेक्टर्सना घेऊन कसं, म्हणजे यांचे आई बाबा असतील, यांचे कॉलिग्स असतील, यांचे टीम मेंबर असतील, मॅनेजर असतील, त्या सगळ्यांची मित्रमैत्रिणी असतील, त्या सगळ्यांना सोबत घेऊन ते एक मोठं जग कसं तयार करायचं अनन्या आणि ऋषीचं, ते मला जरा वाटत होतं की हे करून बघायला मजा येईल. आणि म्हणून मला असं वाटलं की ते तुम्हाला बघायला पण मजा येईल आता. राईट. पण हे कसं डिसाईड केलं की कास्टिंग मध्ये सिद्धार्थ आणि जान्हवीला घ्यायचं? लाईक हे थॉट सो ऑडिशन्स करत होतो आम्ही, आणि त्यामध्ये ज्या ऑडिशन्स करताना असं वाटलं की हे दोघं जण खूपच गुणी कलाकार आहेत आणि हे दोघं जण एकमेकांबरोबर पण छान त्यांची केमिस्ट्री, त्यांची एनर्जी वाटते. तर तसं मग आम्ही म्हणलं की आपण यांना या 2 मुख्य भूमिकांसाठी कास्ट करूया. राईट. आणि आम्ही एपिसोड्स मध्ये पण बघितलं, छान वाटतं तुमच्या दोघांची केमिस्ट्री. आणि अजून पण 50 एपिसोड जसे तुम्ही बोललात ते पण खूप छान वाटलं. किती एपिसोड आतापर्यंत शूट झालेत? काही एपिसोड झालेत, काही व्हायचे आहेत. हा. पण आता जे तुमच्या भेटीला येणार आहेत ते 24 तारखेला पहिले काही एपिसोड येतील राईट. आणि त्याच्यानंतर मग येत राहतील प्रत्येक Yes. आठवड्याला. पण जेवढे झालेत त्याच्यामध्ये आम्ही जे एक्सप्लोर करतोय या कॅरेक्टर्सना घेऊन, त्याच्या पुढच्या टप्प्यात आम्ही तुम्हाला प्रत्येक एपिसोड्स मध्ये दिसतील. सो असं आहे. येस. कंडिशन्स जे आहेत, जे दाखवले गेले आहेत, अशी कुठली कंडिशन आहे जे तुम्ही आपल्या रिअल लाईफ मध्ये अप्लाय नाही करणार, जे सिरीज मध्ये आहेत ते? वर्क स्पेस मध्ये नो रोमॅन्स हे नसलं पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे मग असं होत आय थिंक सो. नाही, ह्याच्यामुळे जास्त डिस्ट्रॅक्शन होत आहे. कारण नाही म्हणल्यावर जे आतून हो येतो ना, मग त्याला लपवायला जे डिस्ट्रॅक्शन होतं त्याच्यामुळे काहीच घडत नाही. तर मला असं वाटतं की हे कंडिशन काढून टाकलं पाहिजे. म्हणजे मी काढून काय टाकलं. कॉर्पोरेटचा माणूस नाहीये, पण तरी पण सो मला वाटतं की वर्क प्लेसमध्ये रोमॅन्स किंवा रिलेशनशिप्स, मला आय अंडरस्टँड द लॉजिक आणि ते का वगैरे आम्ही गोष्टीमध्ये पण सांगतोय, पण ते एवढं काही असण्याची गरज नाही असं मलाही वाटतं. आणि ते या 2 कॅरेक्टर्सना पण वाटतं. त्यामुळे ते पण कंडिशन्स तर आहेत. हो. सो ते कसे टॅकल करतात ते बघायला मजा येईल. हो, अतिशय म्हणजे स्ट्रिक्ट असणं किंवा असे स्ट्रिक्ट पॉलिसीज असणं आय डोंट थिंक असले पाहिजे. एकमेकांवर सुद्धा. एकमेकांवर सुद्धा किंवा ती अनवॉन्टेड कॉम्पिटिशन वगैरे ते नसलं पाहिजे. आय थिंक तुम्ही तुमचं काम करा, प्रेम करा आणि स्टे हॅपी. मजेत राहा. हो. राईट. व्हॉट इज लव्ह टू यू गाईज? लव्ह काय तुमच्यासाठी? प्रेम काय आहे? लव्ह इज ऑमनी प्रेझेंट असं मला वाटतं. ते सगळीकडे आहे. ते ह्या पोस्टरमध्ये आहे. फक्त आम्ही गोड दिसतोय म्हणून नाही, पण मी जनरल असं म्हणतो की ते फोर्स आहे असं मला वाटतं. ते आपण आपल्या सेल्फिश कारणामुळे त्याला बंदिस्त करायला बघतो, पण तसं करू नये. कारण ती फोर्स आपल्यापेक्षा खूप जास्त पॉवरफुल आहे. आणि ते वेगवेगळ्या तऱ्हेने ते मॅनिफेस्ट होत असतं. आणि आपण जर ओपन राहिलो तर त्या प्रेमामुळे कुठल्याही ह्याच्याविषयीचं प्रेम असेल, कामाविषयीचं प्रेम असेल, मित्राविषयीचं प्रेम असेल, माझ्या डिरेक्टर विषयीचं प्रेम कुठलंही असेल, ते छानच होणार. मी असं म्हणत नाही की ते चॅलेंजलेस होईल, पण ते चॅलेंजेस नॅव्हिगेट करायला एक दिशा मिळेल, एक क्लॅरिटी मिळेल आणि एक पर्पस मिळेल आयुष्यात. व्हॉट इज लव्ह टू यू? म्हणजे एनी सॉर्ट ऑफ लव्ह ते फ्री फ्लोईंग असलं पाहिजे, ते सफोकेटिंग नसलं पाहिजे. इट शुड मेक यू हॅपी. मला तेवढंच. आय थिंक दॅट्स द एंड ऑफ एव्हरीथिंग, की तुम्हाला त्यात आनंद मिळाला पाहिजे. सो दॅट इज लव्ह. दॅट इज व्हॉट इट इज. गौरव, तुमच्यासाठी लव्ह? माझं उत्तर खूपच मोठं आहे. ते 1000 मिनिटांचं आहे. तर ते कन्साइज करून तेच ते थोडं इंटरव्ह्यूचा वेळ कमी आहे. तर मला वाटतं ते तुम्ही झी5 वरच बघा. कसं असलं पाहिजे असं. तरी पण शॉर्ट मध्ये समरी सारखं सांगू शकता तर चालेल. मी तुझ्यासाठी एक छान लाईन हो, करू का? प्लीज. जिथे आपल्याला आपलं जे ट्रू सेल्फ आहे ते सगळ्यात सुपिरियर वाटतं, ते प्रेम आहे. ते प्रेम आहे. नाईस. व्हेरी Nice. नाईस. नाईस. व्हेरी नाईस. खरंच नाईस. ह्या सिरीज मुळे मला खूप काही शिकायला मिळतं. आजकालची जी जनरेशन आहे त्या जनरेशन मध्ये जे लव्हचे जेवढे अँगल्स आणि जेवढे सिच्युएशन्स दिले गेले आहेत,
ते तुम्हाला त्याच्यावरती काय म्हणायचं एवढे जे मा- स्टेप्स? माझं असं मत आहे की ते एक्सप्लोर करतायत आणि ही चांगली गोष्ट आहे. म्हणजे जे बिलीफ सिस्टम्स आणि ज्या सोसायटल नॉर्म्स आहेत त्याला ते चॅलेंज करतायत असं मला वाटतं. ही चांगली गोष्ट आहे. मे बी काही लोकांना ते पटत नसतील आणि विच इज ॲब्सोल्युटली फाईन. त्यांच्या ट्रूथ पर्यंत ते पोचतायत तर त्यांना ते करू दे. कारण आपण सगळेच त्याच्यापर्यंत पोचायला हवं आणि ते डिसिजन घेणं हेच माझ्यासाठी सक्सेसचं एक लक्षण आहे. की मी काहीतरी क्वेश्चन करतोय आणि कशाचंही प्रेशर न घेता मला जे वाटतं ते मी मांडतोय आणि मी एक्सप्लोर करतोय. ती फायनॅलिटी आहे असं नाहीये. त्यामुळे पण मी एक गोष्ट सांगतो. मी आमच्या सेटवर घडलेली ही गोष्ट आहे. एक प्रोमो आम्ही शूट केला होता. जो पहिला प्रोमो पार्किंग मध्ये तू पाहिला असेल. राईट. तर त्या पार्किंग मध्ये आम्ही शूट करत होतो आणि तिथे ना एक मुलगी होती. ती त्या बिल्डिंग मध्ये ती राहत होती ओके. आणि ती खूप काळ शूटिंग बघत बसत होती आणि शूटिंग बघणं हे अतिशय बोरिंग गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही त्यात सहभागी नव्हते ते अतिशय बोरिंग आहे ते. पण ती अशी 9वी-10वीत होती. पण ती आम्हाला एकटक ती बघत होती प्रेमाने अतिशय. आणि आमची जी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे तिला जाऊन ती म्हणाली की हे दोघं इतके गोड आहेत. मी ह्या सिरीज नंतर किंवा जे काय तुम्ही शूट करताय त्याच्यानंतर आय फील यॉल शुड बी अ थिंग. तर असं नाहीये की त्यांना ते प्रेम माहिती नाहीये किंवा ते वाटत नाहीये. आपण त्यांच्या प्रश्नांना सहभागी होत नाही. आपण त्या प्रश्नांच्या लेवलपर्यंत जायची आपण हिंमत करत नाहीये आणि तिथे प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं. राईट. तुम्हाला काय ऍड करायचं आहे? ते जे तू नवीन नवीन टॅग्स म्हणतेस किंवा हे ना, तर मला वाटतं की त्याचे मोर ऑर लेस वेगवेगळे व्हर्जन्स, वेगवेगळी रूपं ही आधीपासूनच होतीच. त्याला आता फक्त ते नाव देता येतंय आणि दॅट्स लाईक द फर्स्ट स्टेप ना, की काय चाललंय नक्की. तर हे चाललंय काय सिच्युएशनशिप असेल किंवा बेंचिंग असेल. तर हे करत सगळेच होते त्या पॉइंटला. पण त्याला ते म्हणतात हे तोपर्यंत आपण माहित नव्हतं. पोहोचलो नव्हतो. आता पोहोचतोय. सो ओके हे होतंय का? मग आता बघूया त्यातनं सॉल्व्ह कसं करायचं किंवा पुढे कसं यायचं. सो मला तरी इंटरेस्टिंगच वाटतंय. म्हणजे मला ते वाटतं की ॲज सिद्धार्थ पण म्हणला की ते आणि ऑब्व्हियसली आजचं तेवढं डायनामिझम पण वाढलंय ना. म्हणजे 2-2.5 तास त्या इंस्टाग्रामवर आपण ते हुक्ड होतोय. तर तसं आधी होत नव्हतं. त्यामुळे काहीतरी वेगळं होणार आहे आपल्याकडनं. राईट. सो इतकं ते आजूबाजूचं पण बदलतंय की आपल्या रिॲक्शन्स पण बदलणार, ॲव्हेन्यूज बदलणार, अपॉर्च्युनिटीज बदलणार. तर या सगळ्यामधनं जे बनतंय ते अगदी मला तर मजाच येते ते सगळं बघताना आणि नॅचरलच वाटतं की असंच होणार आहे असं वाटतंय. नाहीतर आधी लहान असताना मी प्रत्येक मुलगी जी आवडायची तिच्यावर मी लग्न करूनच टाकायचो माझ्या मनात. मी काही विचार न करता काय मी आता असं वाटतं की ती फुलिश आहे. हे चांगलंच आहे ना की आपण काहीतरी लेट सी हे काय आहे काय नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी ते आहेत. पण रोमॅन्स हे कधी मरत नाही असं मला वाटतं. ते ह्या जनरेशन मध्ये पण आहे आणि ते मी पाहिलेलं आहे. म्हणजे आपले ऑफकोर्स मित्रमैत्रिणी असतात, त्यांची मुलं असतात किंवा डायरेक्टली आता आम्ही अशा एका इंडस्ट्रीमध्ये काम करतो जिथे आमचे एडीज आणि हे सगळे जेनझीचे आहेत. सो त्यांना हे रिलेट होतं. त्यांच्याशी तुम्ही बोललात तर त्यांना आवडतं रोमॅन्स. असं नाहीये की ते काहीतरी वेगळे आहेत असं मला तरी नाही दिसत काही. जस्ट टर्म्स वगैरे हा. केलेत पण ते आधीपासूनच जसं तुम्ही बोललात आधी पण करायचे बट आता फक्त त्याला नावं दिली Right. तुम्हाला. प्रेम हे युनिव्हर्सल आहे. म्हणजे आपली सोसायटी इव्हॉल्व्ह होते तसं प्रेम इव्हॉल्व्ह नाही होत. प्रेम ॲज अ इमोशन तसंच राहतं. पण ज्या पद्धतीने आपण ते एक्सप्रेस करतो ते कदाचित आता ते इव्हॉल्व्ह झालंय. म्हणजे पीपल यंगर टू हॅव डिफरंट वेज टू एक्सप्रेस. तर ते बरोबर किंवा चुकीचं नाहीये. ते फक्त वेगळं आहे आणि ते म्हणजे इफ यू लाईक इट यू अडॉप्ट इट और यू डोंट. तर आता पण आम्ही शो करताना कारण ते रिव्हॉल्व्ह अराउंड खूप असे जेनझी टर्म्स किंवा नॉट जेनझी टर्म्स पण आत्ताचं जसं मी सांगितलं जी पद्धत आहे एक्सप्रेस करण्याची ते आम्ही तसं तो अप्रोच घेतलेला. म्हणजे आपण सीन्स करताना आपण की आता कसं काय तर ते आम्ही पण खूप नव्याने एक्सप्लोर करत होतो की व्हॉट डज दिस मीन, व्हॉट डज दॅट मीन, आपण हे कसं इन्क्लूड करू शकतो कोणाला तरी रिलेट व्हायला. तर आणि ते आम्हाला पण रिलेट होत आहे असं नाही आहे ना. हो म्हणजे जसं गौरव म्हणाला की हे होत आलंय आता फक्त ते लेबल्स त्याला लेबल्स आहेत काही गोष्टींना नाही आहेत. तर ते आम्ही आता फक्त सगळं इथे ओतलंय. इथे ते एक्सप्लोर करतोय आणि
खूप छान वाटलं तुमच्याबरोबर गप्पा मारून. लास्टली फॅन्सला काय सांगताल एक गोष्ट जी या सीरीज मधून शिकायला हवी त्यांनी? शिकायला तर काहीच असं आम्ही नाही सांगू शकत. त्यांनी बघून काय ते शिकले तर बेस्ट. वर्क रोमॅन्स कसा करावा हे शिकतो. असं करावा. कसा करावा हे सक्सेसफुली कसा करावा. Successfully. Okay. थँक्यू थँक्यू सो मच. अँड आपण परत लवकरच भेटूया. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.